श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातली सगळी चांगली स्वप्न, इच्छा, आकांक्षा सगळं काही पूर्ण होत आणि स्वामी महाराजांची कृपा आपल्या सगळ्यांवर नेहमीच राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षाबाबत थोडीशी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर सध्या आता पितृपंधरवडा सुरू झालेला आहे. बऱ्याच जणांची पितृ झाली असतील नसतील, पण तरीसुद्धा आता कसं होतं, प्रत्येक ज्या आपल्या पितृपक्षामध्ये आपल्या जे पितर असतात त्यांची तिथी आपल्याला त्यांची सेवा करण्याची एक संधी आपल्याला वर्षातून एकदा मिळत असते आणि ती आपण कधीही चुकवायची नसते. कारण कसं होतं, जर आपण पितरांची कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही सेवा जरी केली नाही तर आपल्याला खूप असा पितृदोष आपल्या आयुष्यामध्ये येतो आणि त्यामुळे मग लग्न जुळत नाहीत, आर्थिक समस्या होतात, घरातली स्त्री जी असते ती वारंवार आजारी पडते, खूप साऱ्या समस्या पितृदोषामुळे उत्पन्न होत असतात आणि आपल्याला त्याचं कारणसुद्धा समजत नसतं. तर त्यामुळे या पितृपंधरवड्यामध्ये जेवढी आपल्याला सेवा करता येईल ना, तर तेवढी आपण आपल्या पितरांची सेवा करायलाच हवी. तर पितरांची सेवा करण्यासाठी कुठला दिवस महत्त्वाचा आहे, तर ती आहे आपल्या पितरांची तिथी. जी तिथी असते, तर काहींचं पहिल्या दिवशीच म्हणजे पितृपंधरवड्याच्या पहिल्या दिवशीच म्हणजे तिथी असते, काहींची सप्तमी, काहींची पंचमी, काहींची चतुर्थी. तर अशा प्रकारच्या ह्या तिथी असतात 15 दिवसांमध्ये आणि त्या तिथींनाच आपण आपल्या पितरांची सेवा जर केली तर आपले पितर जे असतात ते आपल्यावरती प्रसन्न होतात, त्यांचा वरदहस्त आपल्यावरती राहतो, त्यांची कृपा आपल्यावरती होते. पण जर आपण कुठलीही सेवा त्यांची केली नाही तर मग आपल्याला पितृदोष आपल्या मागे लागतात. तर कसं असतं, पितृदोषामध्ये आपल्याला कुठली सेवा करायची आहे किंवा कशाप्रकारे आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करून घ्यायच्या याची थोडीशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पितरांच्या तृप्तीसाठी आणि शांतीसाठी या काळामध्ये पिंडदान केले जाते. या 15 दिवसांचे धार्मिक महत्त्वसुद्धा आहे. मात्र एरवी कोणाकडूनही ज्याची आठवण होत नाही त्या कावळ्याला अंगणात काव काव करताच लोक हाकलून लावतात. त्या कावळ्याला पितृपक्षात एवढे महत्त्व का आहे, तर ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा असं म्हटलं आहे, पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माई सांगत आहे. अर्थात कावळ्याची काव काव शकून आहे असे माऊलींनी सांगितले आहे. मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये या पितृपंधरवड्यामध्ये आपल्या पितरांच्या तिथीला म्हणा किंवा जर नाहीच तुम्हाला पितरांच्या तिथीला शक्य झालं तर सर्वोत्तम तिथी आहे सर्वपित्री अमावस्या. तर या दिवशी सर्वपित्र अमावस्येच्या दिवशी आपल्याला कावळ्याला अशी एक गोष्ट खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्या मागचा 3 पिढ्यांवर सोबतचा जो पितृदोष आहे तो नष्ट होणार आहे किंवा आपल्याला पितृदोषाचा काहीच त्रास होणार नाही. तर कावळ्याची काव ऐकून अनेकांनी जरी त्याला अंगणातून हकलले तरीसुद्धा कावळ्याची चपळता, सूक्ष्मदृष्टी आणि सावधपणा लक्षात घेऊन यमराजांनी त्याला आपले दूध बनवले आहे. तर असं हे गरुड पुराणात सुद्धा लिहिलेलं आहे. म्हणूनच पितृपक्षात घरोघरी कावळ्याला बोलवलं जातं. कावळ्याला दिलेलं अन्न यमराजांपर्यंत पोहोचवून पितरांना पोहोचतं अशी श्रद्धा आहे. त्यामुळे पितृपक्षाचा पंधरवडा कावळ्यासाठी मानाचा असतो. तर मैत्रिणींनो, अशाच प्रकारे आपल्याला कावळ्याला अशी एक गोष्ट आपल्या घरातली खाऊ घालायची आहे की जेणेकरून आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतात. तर कुठली आहे ती गोष्ट, तर आपल्याला काय करायचं आहे, जी आपल्या पितरांची तिथी आहे तर कुठलीही असेल, जशी आमची सप्तमी आहे तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, बिनमिठाचा आपल्याला म्हणजे मीठ न टाकता आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. 1 वाटीभर भात आपल्याला घ्यायचा आहे आणि जसं आपण पिंडावरती जेव्हा दशक्रिया विधीच्या दिवशी कसं पिंड तयार करतात तर तसा वाटीभर आपल्याला एक भात आहे तो आपल्याला छान असा एका ताटात वाटी ठेवून तो भात आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला टाकायचं आहे दही आणि काळे तीळ आपल्याला त्या भातावरती आणि दही भातावरती आपल्याला ते काळे तीळ टाकायचे आहेत. तर तुम्ही म्हणाल मग आपण हे टाकून काय करायचं, तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला ना तरीसुद्धा जो पितृदोष आहे ना तो तुमच्या मागचा कायमचा हटेल. जरी तुम्हाला तिथीच्या वेळी करायला मिळालं नाही तरी सर्व पित्री अमावस्येला हा एक उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि निश्चितच तुम्हाला याचा फरकसुद्धा जाणवेल. आपल्या पितरांची सेवा करण्याचा हा एक खूप महत्त्वाचा दिवस वर्षातून एकदाच येतो आणि हा योग तुम्ही अजिबात वाया घालवू नका किंवा तो टाळू नका. तर ही सेवा तुमच्या हातून पितरांची झालीच पाहिजे. तर आता बऱ्याच जणांकडे काय होतं, एकतर बाहेर कुठेतरी राहत असतात आणि फोटो नसतो, आपले जे कोण आपले आहेत ना
सासू सासरे असो किंवा कुणीही असो घरातले, तर त्यांचा फोटो नसतो पितरांचा, आपला फोटो आपल्या घरामध्ये नसतो किंवा मग काही कारण असतं त्यांना त्यांना नैवेद्य वगैरे फोटोला दाखवता येत नाही किंवा त्यांचे जे पित्र असतात ते आपल्याला करता येत नाही. मग अशा प्रकारे सर्व पितृ अमावस्येला दही भात आणि काळ्या तिळाचा असा नैवेद्य तयार करायचा. आणि जर तुम्ही कुठेही राहत असाल तिथे थोडीफार जागा असेल किंवा तुमच्या टेरेसवर म्हणा किंवा गॅलरीत म्हणा, ते एका साईडला आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून कावळे येतील आणि तो नैवेद्य जो पितरांसाठी ठेवलेला आहे तो घेऊन जातील, आपल्या पितरांपर्यंत तो पोहोचवला जाईल. तर हा असा सोपा उपाय आहे जो तुम्हाला सर्व पितृ अमावस्येला करायचा आहे. आता तुमची श्रद्धा असेल नसेल, पण ह्या ज्या गोष्टी आहेत, पितृदोष हा आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जीवनामध्ये अडथळे संकट येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण पितृदोष असतो. कारण पितर आपले गेल्यानंतर आपण त्यांची अजिबातच सेवा करत नाही, कुठली त्यांची इच्छा अपुरी राहिलेली असते ती आपल्याकडून पूर्ण होत नाही. आणि मग हा एक दिवस जो आहे खूप पवित्र मानला जातो पितरांसाठी हा दिवस. आणि कावळ्याला या दिवशी विशेष असं महत्त्व सुद्धा आहे. गरुड पुराणात असं सांगितलेलं आहे की जो कावळा आहे त्याला मृतात्म्याला पाहण्याची जी शक्ती आहे ती यमदेवाने कावळ्यांना दिलेली आहे. आणि त्यामुळे त्या पितृपंधरवड्यामध्ये कावळ्याला खूप महत्त्व आहे आणि मानाचं स्थानसुद्धा आहे. कारण असं मानण्यात येतं की कावळा जो आहे तो आपण जो म्हणजे पितृपंधरवड्यामध्ये आपण जे पित्र करतो, आपल्या पितरांची जी सेवा असते, जो नैवेद्य असतो, तो कावळा जो आहे तो आपल्या पितरांपर्यंत पोहोचवत असतो. आणि त्यामुळे मग निश्चितच आपले जे पित्र आहेत ते आपल्यावरती खुश होतात, त्यांची आपल्यावरती कृपा राहते. तर ही छोटीशी माहिती होती ज्यामार्फत मी तुम्हाला सर्व पितृ अमावस्येला तुम्हाला कुठला उपाय करता येईल आणि कावळ्याला कुठली गोष्ट खायला घालता येईल जेणेकरून पितृदोषातून आपल्या 3 पिढ्या मुक्त होतील. तर ही छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला. कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअरसुद्धा करू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओ आणि आपल्या मराठी सणांची संपूर्ण माहिती या तुम्हाला चॅनलवरती अचूक दिली जाईल. स्वामी समर्थांसंबंधीसुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत जाईल. तर चला मैत्रिणींनो, पुन्हा भेटूयात आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.